त्यानंतर बघा काही कमिटी आहेत, या देखील खूप महत्त्वाच्या आहेत, तर त्या देखील आपण पाहूया. पहिली कमिटी आहे त्यातली कमिटी ऑन फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, तर त्याचे अध्यक्ष कोण होते? जी.व्ही. मावळणकर. ओके. यानंतर बघा स्पेशल कमिटी टू एक्झामाइन ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर त्याचे अध्यक्ष कोण आहे? जवाहरलाल नेहरू. यानंतर बघा एक्सपर्ट कमिटी ऑन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, याचे अध्यक्ष कोण आहे? जवाहरलाल नेहरू. यानंतर स्टेट्स कमिटी, दॅट इज कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स, ज्याचे देखील अध्यक्ष कोण आहे? जवाहरलाल नेहरू. आता बघा यामध्ये कन्फ्यूज होऊ नका की या ठिकाणी अनेक विद्यार्थी चुकू शकतात की कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स असं जेव्हा आपण ऐकू तर अनेकांना वाटू शकते की त्याचा आन्सर सरदार वल्लभभाई पटेल हे आहे. ओके, तर बघा ॲक्च्युली त्यामध्ये झाले कसं बघा की सरदार वल्लभभाई पटेल यांचं आपण नाव कुठं ऐकतो की बघा की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला अनेक प्रांत म्हणजे जे प्रोव्हिन्स जे होते त्यांच्याकडे हा अधिकार होता की ते एकतर स्वतंत्र राहू शकतात किंवा पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात किंवा इंडियामध्ये येऊ शकतात. ओके, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या प्रोव्हिन्सना भारतामध्ये आणण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी खूप प्रयत्न केलेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल आहेत. पण बघा की सरदार वल्लभभाई पटेल यांचा रोल कुठे येतो? भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे त्या प्रोव्हिन्सना भारतामध्ये आणण्यासाठी म्हणजे आणण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे जे स्टेट्स आहेत ना, आणि जवाहरलाल नेहरू यांची भूमिका काय आहे बघा की हे जे स्टेट्स आहेत ना तर त्यांना संविधान सभेमध्ये आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत. बघा मी रिपीट करतो जेणेकरून व्यवस्थित समजून जाईल आपल्याला की जे प्रोव्हिन्स आहेत, जे स्टेट्स आहेत, ओके, त्यांना संविधान सभेमध्ये आणण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी खूप प्रयत्न केलेत. त्यामुळं स्टेट्स कमिटी, दॅट इज कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स, याचे अध्यक्ष कोण आहेत? जवाहरलाल नेहरू हे आहेत. या उलट बघा एक कन्फ्युजन मुद्दा का होऊ शकते की अनेक विद्यार्थ्यांना वाटू शकते की कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल आहेत. ओके, पण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांचा रोल कुठे येतो? भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा काही प्रोव्हिन्स ज्यांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार होता किंवा पाकिस्तानमध्ये जाण्याचा अधिकार होता किंवा भारतामध्ये येण्याचा अधिकार होता, मग त्या प्रोव्हिन्स ते जास्तीत जास्त प्रोव्हिन्स भारतामध्ये यावेत यासाठी बघा सरदार वल्लभभाईंनी खूप प्रयत्न केलेले आहेत. ओके, या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला जर का समजलं नसेल तर व्हिडिओ थोडासा रिवाइंड करा, मागं घ्या आणि परत एकदा ऐका. ओके, तर चला आपण पुढे जाऊया. त्यानंतर बघा ड्राफ्टिंग कमिटी. ओके, ही कधी सेटअप केलेली आहे? 29 ऑगस्ट 1947ला ही काय केलेली आहे? कमिटी सेटअप केलेली आहे. त्यानंतर या कमिटीमध्ये 7 मेंबर होते. बघा जर का तुम्ही 2024चा पेपर बघितला तर त्यामध्ये एक प्रश्न आहे की सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनमध्ये किती मेंबर असतात, हा त्यामध्ये प्रश्न आहे. मग बघा MPSC एखाद्या बॉडीमध्ये किती मेंबर आहेत हा प्रश्न विचारू शकते, तर कमिटीमध्ये किती मेंबर आहेत हा प्रश्न का नाही विचारू शकत? त्यामुळं हा यावर्षी प्रश्न येऊ शकतो कदाचित की ड्राफ्टिंग कमिटीमध्ये किती मेंबर आहेत, तर त्याचा आन्सर काय असेल? 7. ओके, याचे चेअरमन डॉक्टर B.R. आंबेडकर हे आहेत. ओके, यानंतर बघा की आपल्याला त्यांचे मेंबर्स माहीत असणं हे देखील खूप गरजेचं आहे. मग आता तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळं कधी लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं, तर त्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे. ओके, काय ट्रिक आहे ती बघा, KTM बगॅस. तुम्ही आपल्याला बघा बाजारामध्ये आपण KTMच्या गाड्या पाहतो, KTM ड्यूक असेल किंवा अजून वेगवेगळ्या गाड्या आहेत KTM या कंपनीच्या. ओके, मग तुम्ही असं कन्सिडर करा की बगॅसवर चालणारी KTMची गाडी बाजारात आलेली आहे. मग K स्टँड्स फॉर KM मुन्शी. ओके, T स्टँड्स फॉर TT कृष्णमाचारी. त्यानंतर M स्टँड्स फॉर माधवराव, B म्हणजे B.R. आंबेडकर, G म्हणजे गोपालस्वामी अय्यंगर आणि A म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि S म्हणजे सय्यद सादुल्ला. ओके, ट्रिक देखील लक्षात राहील का? राहील ना लक्षात? ओके, ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू आपण परत हे पाहणारच आहे की लक्षात ठेवा की ड्राफ्टिंग कमिटी KTM बगॅस. ओके, हे त्याचे काय आहेत? मेंबर आहेत. ओके, तर चला आपण पुढे जाऊ. त्यानंतर बघा काही फॅक्ट आहेत जे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला फॅक्ट आहे की सिम्बॉल ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काय होतं?
एलिफंट. ओके. त्यानंतर लीगल ॲडवायझर टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली BN राव यांना म्हटलं जाते. सेक्रेटरी टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली HVR अय्यंगर यांना म्हटलं जातं. त्यानंतर चीफ ड्राफ्ट्समॅन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन SN मुखर्जी यांना म्हटलं जाते. आणि कॅलिग्राफर प्रेम बिहारी रायजादा यांना म्हटलं जातं. आता हे 4-5 वेळा जर जेव्हा तुम्ही वाचलात ना तर तुम्हाला हे देखील काय होईल, लक्षात येऊन जाईल. या ठिकाणी आपलं लेक्चर तर संपलेलं आहे, पण बघा थोडंसं वेट करा. ओके. व्हिडिओ सोडून जाऊ नका, थोडंसं वेट करा. आपण ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू आपण जे काही स्टडी केलेलं आहे तर आपण ते रिवाईज करूया. बघा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. ओके. तर मला बघा तुम्ही म्हणजे तुम्ही देखील काय करा, ॲक्टिव्हली रिकॉल करत चला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मनातल्या मनात असं ना काय करा की ते उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा अभ्यास तर इथं झालेला आहे, आता रिव्हिजन देखील होऊन जाईल. ओके. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कोणी मागणी केली पहिल्यांदा, विचार करा, थोडंसं डोक्याला ताण द्या. बघा आपण हे दुसऱ्यांदा रिवाईज करतोय. कोणी मागणी केली? MN रॉय यांनी केली. MN रॉय यांना काय म्हटलं जाते? पायोनियर ऑफ कम्युनिस्ट मुवमेंट. ओके. त्यानंतर ऑफिशियली डिमांड कोणी केली? ऑफिशियली डिमांड? इंडियन नॅशनल काँग्रेसने. ओके ठीक आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं की ऑगस्ट ऑफर. ओके. ऑगस्ट ऑफर 1940 काय केलं? इंग्रजांनी डिमांड ॲक्सेप्ट केली की रिजेक्ट केली? सांगा बघू काय केलं? तर काय केलेलं आहे? ॲक्सेप्ट केलेली आहे. यानंतर बघा की कॅबिनेट मिशन आलं. त्या कॅबिनेट मिशननं काय म्हटलं की टू कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीबाबत त्यांचं मत काय होतं? 2 संविधानिक सभा बनवण्यामध्ये त्यांचं मत काय होतं? तर त्यांनी काय केलेलं? 2 संविधानिक सभा बनवण्यास विरोध केलेला. यानंतर बघा अजून थोडं रिकॉल करा. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. याचे अध्यक्ष कोण होते? टेम्पररी. मी काय म्हणतोय? टेम्पररी अध्यक्ष कोण होते? बघा विचार करा थोडंसं. ज्येष्ठ नागरिक, फ्रेंचचा आदर्श घेतलेला आपण. ओके. कोण होते ज्येष्ठ नागरिक? सच्चिदानंद सिन्हा. ओके ठीक आहे. यानंतर बघा की संविधान सभा जर आता गठीत झाली, या संविधान सभेचं कार्य काय होतं? पहिलं कार्य काय होतं? संविधान बनवणे. आणि दुसरं कार्य काय होतं? लॉ बनवणे. जेव्हा संविधान बनवत असे म्हणजे संविधान बनवणे या उद्देशासाठी गठीत होत असे, तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते? विचार करा. राजेंद्र प्रसाद होते की GV मावळणकर होते? विचार करा, थोडंसं डोक्याला ताण द्या. राजेंद्र प्रसाद कधी होते? जेव्हा संविधान बनवण्याच्या उद्देशाने गठीत होत असे तेव्हा राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे. आणि जेव्हा कायदा बनवण्याच्या उद्देशाने गठीत होत असे तेव्हा अध्यक्ष कोण होते? GV मावळणकर. यानंतर बघा GV मावळणकर यांच्या रिलेटेड आपण अजून एक फॅक्ट बघितलेला. तो फॅक्ट काय होता? विचार करा थोडंसं. हे काय आहेत? पहिल्या लोकसभेचे सभापती आहेत. ओके. यांना आपण पहिले सभापती असं देखील म्हणू शकतो. बरोबर आहे का? यानंतर बघा लक्षात आहे इकडं 24 जानेवारी 1950 यावरून काय आठवते? मित्राचा बड्डे. आणि त्या मित्राच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला 3 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिलं काय? नॅशनल सॉन्ग. त्यानंतर नॅशनल अँथम. आणि तिसरी गोष्ट काय? राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती. ओके. या 3 गोष्टी काय झाल्या? 24 जानेवारी 1950ला ॲडॉप्ट करण्यात आल्या. यानंतर बघा आपण राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल माहिती बघितली की राजेंद्र प्रसाद काय झाले की संविधान सभेचे अध्यक्ष ते बनलेत. बरोबर आहे? चेअरमन बनलेत. मग चेअरमन बनल्यामुळं स्टेअरिंग त्यांच्या हातात आलं. म्हणजेच काय? स्टेअरिंग कमिटीचे अध्यक्ष देखील राजेंद्र प्रसाद बनलेत. आता अध्यक्ष बनलेत त्यामुळं रूल्स देखील तेच बनवतील. म्हणजेच काय? रूल्स कमिटीचे अध्यक्ष कोण? राजेंद्र प्रसाद. यानंतर अध्यक्ष बनल्यामुळे, चेअरमन बनल्यामुळे स्टाफवर देखील त्यांचं नियंत्रण आलं. म्हणजेच काय? स्टाफ कमिटीचे देखील अध्यक्ष कोण आहेत? राजेंद्र प्रसाद. ओके. यानंतर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली की युनियन डॅश कमिटी असं जेव्हा येईल, ओके, युनियन डॅश कमिटी याचे अध्यक्ष कोण? तर तुम्ही बिनधास्तपणे जवाहरलाल नेहरू यांना काय करू शकता? टिक करू शकता. ओके. मग युनियन पॉवर कमिटी असेल किंवा युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी असेल तर यांचे अध्यक्ष कोण आहेत? जवाहरलाल नेहरू हे आहेत. यानंतर आपण काय पाहिलं बघा. यानंतर अजून एक गोष्ट विचारात घ्या. KTM बगॅस काय होतं?
KTM बघ्यास काय होतं, थोडंसं डोक्याला ताण द्या बघू. काय होतं की नाहीतर बघा अन्यथा असं होईल की आपल्याला ट्रिक तर माझ्या लक्षात आहे, पण ती ट्रिक कशाची होती हे मी विसरून गेलो. असं होऊ देऊ नका. ओके, म्हणूनच बघा ॲक्टिव्ह रिकॉल ही मेथड आपल्याला खूप म्हणजे फायदेशीर ठरते. ओके, KTM बघ्यास काय होतं, विचार करा, थोडंसं डोक्याला ताण द्या. ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर्स होते. के म्हणजे कोण, करा विचार करा. के म्हणजे कोण होते. टी म्हणजे कोण, टी म्हणजे TT कृष्णमाचारी बरोबर. एम म्हणजे माधवराव, बी म्हणजे BR आंबेडकर, जी म्हणजे गोपाल. ओके, त्यानंतर ए म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी, एस स्टँड्स फॉर सय्यद सादुल्ला. ओके, ठीक आहे. ओके, तर अशा पद्धतीनं बघा आपण संपूर्ण कोर्स, ओके, जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तर ते सर्व टॉपिक पॉलिटीचे आपण या कोर्सच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. एक गोष्ट मला तुम्ही सांगा की अभ्यास करण्यामध्ये थोडंसं मजा येतं असं वाटते का बघा, की आपण ट्रॅडिशनल मेथड किंवा रट्टा मारणे हे सोडून आपण काय करताय की अभ्यास करत असताना एक मजा घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे अभ्यास करण्यामध्ये मजा येत असेल ना, तर बघा त्यामुळं आपला अभ्यास स्टडी देखील इंटरेस्टिंग होऊन जातो. आपल्याला सुद्धा कळत नाही की माझा वेळ कधी निघून गेला अभ्यासामध्ये. ओके, तर तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून खूप जास्त फायदा मिळालेला आहे असं वाटत असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल मंजिल ICS हे डाउनलोड करू शकता. ओके, मंजिल ICS हे चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आणि जर का तुम्हाला वाटत असेल की हा कोर्स आपण परचेस करूया तर तुम्ही मंजिल ICS हे ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड करा. त्यामध्ये कोर्स या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी हा पार्ट दिसेल. ओके, हा कोर्स दिसेल, तर तो कोर्स तुम्ही बाय करू शकता. हा कोर्स फक्त 99 रुपयाला आहे. ओके, फक्त 99 रुपयाला. आणि माझी गॅरंटी आहे तुम्हाला की जर तुम्हाला असं वाटलं की या कोर्समधून मला काहीही फायदा झाला नाही तर 100% तुम्हाला एकही प्रश्न न विचारता 100% रिफंड केलं जाईल विदाऊट आस्किंग एनी क्वेश्चन. ओके, तर चला आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. अधिक माहितीसाठी तुम्ही काय करू शकता की आपलं टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.